नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे. ताजी फ्रेश अशी भाजी आहे. तिला सर्वात अगोदर मीठ लावून घेतलं आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामुळे त्या मेथीच्या भाजीला काही पावडर असेल किंवा काही कडवटपणा असेल तो सर्व निघून जाईल. आता ती स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी सुरीच्या साहाय्याने मी बारीक अशी कट करून घेणार आहे. तुम्ही इथे मेथीच्या भाजीच्या फक्त पानांचा वापर करू शकता. मी इथे मेथीची भाजीचे देठही घेतलेले आहे, कारण मेथीची भाजीच्या देठांमध्येही तेवढंच पोषण असतं. आता सर्व मेथीची भाजी कट झाल्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीरही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तीही आपल्याला सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. मेथीची भाजी आणि कोथिंबीर कट झाल्यानंतर इथे मी एका बाजूला कढई गरम करायला ठेवलेली होती. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता आपण जी मेथीची भाजी आणि कोथिंबीर कट करून घेतली होती ती त्या कढईमध्ये टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे. यामुळे मेथीच्या भाजीतला कडवटपणा कमी होतो. त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये ही मेथीची भाजी चांगल्या प्रकारे परतून होते. आता छान प्रकारे आपली मेथीची भाजी परतून झालेली आहे. आता तोपर्यंत एका बाजूला मी एका वाटीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 चमचे रवा घेतलेला आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून तो बारीक करून त्यामध्ये टाकू शकता. त्यासोबतच मी इथे 1 मोठा चमचा तेल कडकडीत गरम करून त्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते सर्व तेल पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. ते बाजूला ठेवून देऊन आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मेथीची भाजी आपण तयार केलेली होती ती थंड झाली होती. ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये 1 अद्रकचा तुकडा, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. कारण मी यामध्ये मेथीच्या भाजीचे देठं घेतलेले होते, त्यामुळे आपल्याला ते पीठ मळताना त्याची ही अडचण होऊ शकते. त्यामुळे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. आता आपल्याला त्या पिठामध्ये थोडासा ओवा, हिंग, त्यासोबतच मी इथे थोडीशी तीळही टाकून घेणार आहे. जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि आपण जे मेथीची भाजी आणि कोथिंबीरचं वाटण तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यासोबतच मी इथे 1 चमचा हळद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी 1 चमचा पेरी मसाला टाकलेला आहे. यामुळे आपण जे मठरी तयार करणार आहोत मेथीच्या भाजीची मठरी, त्याला खूप छान अशी चव येते. तुम्ही नक्की तुमच्याकडे पेरी मसाला असेल तर तुम्ही तो नक्की त्यामध्ये टाका. आता आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आता तो 10 मिनिटे साईडला रेस्टसाठी ठेवून द्यायचा. 10 मिनिटानंतर आपलं छान असं पीठ मुरलेलं आहे. आता तेल लावून ते सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी याचे एकसारखे असे गोळे तयार करून घेणार आहे. मी इथे पीठ घट्टसर मळल्यामुळे इथे पोळी लाटताना कोरड्या पिठाचा बिलकुल वापर केला नाही. तुमच्याकडून जर पीठ ढिलं मळल्या गेलं तर तुम्ही इथे पिठाचा किंवा तेलाचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि याच आकारामध्ये आणि जाडीही तेवढीच ठेवायची आहे. आता इथे मी स्पूनच्या साहाय्याने या पोळीला काटे मारून घेणार आहे, त्यामुळे आपली मठरी कुरकुरीत अशी तळल्या जाईल. आता मी इथे या वाटीचा वापर करून छान अशी गोल पुऱ्या तयार करून घेणार आहे. तुम्ही वाटी, ग्लास कशाचाही वापर करू शकता किंवा शंकरपाळ्याच्या आकारामध्येही तुम्ही ही मठरी तयार करू शकता. तुम्हाला जो आकार योग्य वाटेल त्या आकारात तुम्ही मठरी तयार करा.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना काहीतरी नवीन असं खाण्याची इच्छा असते, तर तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारे हे स्नॅकच्या सहाय्याने तुम्ही लहान मुलांसाठी काहीतरी नवीन अशा गोष्टी तयार करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व लाट्याचे पुऱ्या तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता मी सर्व तयार करून घेतले आहे. तोपर्यंत एका साईडला तेलही तापलेलं आहे. आता आपल्याला थोड्या थोड्या करून कुरकुरीत अशा मीडियम फ्लेमवर ह्या मठऱ्या तळून घ्यायच्या आहे. गुलाबी सर होईपर्यंत आपल्याला ह्या सर्व तळून घ्यायच्या आहे. असे गुलाबी सर रंग आल्यानंतर आपल्याला ह्या सर्व काढून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. सर्व तेल निथरून आपल्याला ह्या सर्व काढून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही आवाजही ऐकू शकता किती कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवते किती छान अशा तळल्या गेलेल्या आहे. ज्या पुऱ्या फुगलेल्या आहेत त्याही कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या